मांडव खडकी ते भुयाचा मारुती हा रस्ता लवकरच पूर्ण होणार. नगरसेवक अक्षय गंगेकर यांची माहिती. नगरपालिका सभागृहात दिली होती महत्त्वपूर्ण माहिती. पंढरपूर शहरातील पूर्वीचा प्रभाग क्रमांक 1 व सध्याचा प्रभाग क्रमांक 3 मधील मांडव खडकी ते भुयाच्या मारुती हा रस्ता विशेष बाब म्हणून नगरोत्थानमधून मंजूर करण्यात आला होता. यासाठी आमदार राजू खरे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सहकार्य लाभलं होतं. सदर रस्त्याची लांबी मोठी असल्यानं रहदारीचा अडथळा होऊ नये यासाठी 3 टप्प्यात हे काम होणार होतं. यामुळे वाहतुकीलाही अडचण होणार नव्हती. परंतु पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यानं मांडव खडकी इथं वारकऱ्यांची सतत रहदारी असते. त्यामुळे टप्पा सुरुवातीला घेण्यात आला. यानंतर शाळेजवळचा टप्पा आणि भुयाच्या मारुतीचा अखेरचा टप्पा पूर्ण करण्यात येणार होता. दरम्यान निवडणुकीचा कालावधी असल्यानं प्रभागातील नागरिकांनी रस्त्याच्या कामाची सुरुवात करावी असे आग्रह केल्यानं अखेरच्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु पोलीस प्रशासनाने या ठिकाणी रस्ता होऊ दिला नाही. सत्तेचा फायदा घेत रस्ता अडवण्याचा प्रकार घडला. हा सर्व प्रकार प्रभागातील जनतेसमोरच सुरू असल्यानं रस्त्याची अडवणूक कोणी केली हे तेथील जनतेला माहिती झालं. यानंतर संबंधित ठेकेदारी अद्यापपर्यंत आले नसून लवकरात लवकर मांडव खडकी ते भुयाचा मारुती हा रस्ता पूर्ण करणार असल्याचं प्रभागातील नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी सभागृहात सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की 2025 साली माननीय आमदार राजू खरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक विषय दिला होता. नगरोत्थान योजनेतून तो विषय त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झाला. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते निधी आपल्याला नगरोत्थान योजनेतनं 2,87,00,000 असा काय तर आकडा आहे तो आपल्याला मिळाला होता. आणि त्याचं उद्घाटन साधारण आपण सप्टेंबरच्या आसपास आमचे नेते अनिलदादा सावंत यांच्या त्या ठिकाणी आपण सुरू केला होता. आणि तो रस्ता चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू होता. कारण विषय काय आहे की हा तो रस्ता 3 टप्प्यात होता. म्हणजे रावेघर ते मांडव खडकी आणि जो आपली 4 नंबर शाळा आहे त्यामधला एक टप्पा आणि सोनाराई मठापासून तो भुयाच्या मारुतीपर्यंत. आणि त्या ठिकाणी रस्ता सुरू करत असताना त्या ठिकाणी हा रस्ता मोठा असल्यामुळे आणि आपली पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे त्या ठिकाणी वारकऱ्यांचं त्या नदीकडे येणं जाणं जास्त असल्यामुळं तो त्या ठिकाणकडनं आपण तसं त्या ठिकाणी सुरू केला. सुरू करत असताना त्या ठिकाणी त्याचं खडीकरण मुरमीकरण त्या ठिकाणी सुरू होतं. आणि त्यावेळेस इलेक्शनचा पिरियड असल्यामुळं त्या ठिकाणी काही नागरिक आमच्यापाशी त्यावेळेस आले आणि म्हणले की मेंबर आपल्याला सोनाराय मठापासून तर भुयाच्या मारुतीपर्यंत हा रस्ता आपल्याला सुरू करायचा आहे. हा रस्ता केव्हा सुरू होणार आहे? मग मी म्हणलं तो टप्पा पूर्ण झाला हा टप्पा या ठिकाणी आपला पूर्ण होणार आहे आणि हा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. मग ती काय म्हणले बऱ्याच दिवस झालं चिखलाची अडचण आहे, ही जी अडचण आहे आपल्याला ह्या ठिकाणी अडचण व्हायला लागली, त्या ठिकाणी रस्ता सुरू करा. मग नागरिकांच्या मागणी खातीर त्या ठिकाणी मी तो रोड त्या ठिकाणी सुरू केला असताना काही विघ्न संतुष्टी लोक असतील, काही सत्तेत काही लोक आहेत, सत्ताधारी पार्टी काही लोक आहेत, त्या ठिकाणी त्या लोकांनी पोलीस डिपार्टमेंटला त्या ठिकाणी पाचारण केलं आणि तो रोड त्या ठिकाणी थांबवला. संबंधित सीओला त्या ठिकाणी मी चर्चा केली असता सीओनी मला उडवडीचे उत्तर दिले की तो आता करता येणार नाही, तो असा आहे तसं. मी साहेबांना ही माहिती दिली की साहेब म्हणलं हा रोड 4-5 महिन्यापूर्वी मंजूर झालेला आहे, ह्याची वर्क ऑर्डर 4-5 महिने पूर्वी झालेली आहे, आता काय अडचण आहे मला रस्ता करण्यासाठी. आणि नागरिकांची मागणी आहे त्या ठिकाणी सगळे त्या भागातील रावळबो असेल किंवा त्या भागातील सगळे नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी आम्ही रोड चालू केला होता. त्या ठिकाणी डिपार्टमेंट आल्यामुळं तो रोड त्या ठिकाणी थांबवला त्यांनी. या संदर्भात आपण मुख्य अधिकारी महेश रोकडे आणि केसकर साहेब नगर अभियंता यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना नागरिकांची या ठिकाणी मागणी सांगितली की बाबा साहेब या ठिकाणी आपलं काम सुरू करावं लागतं आणि त्याची गंभीरता आपण त्यांना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि ह्या ठिकाणी संपर्क केला असं त्यांच्याकडनं ह्या ठिकाणी उडवडीची त्या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळाले आणि काम त्या ठिकाणी सुरू होऊ शकलं नाही, काम त्या ठिकाणी बंद पडलं. आज विकास कामामध्ये जर अशा पद्धतीनं जर हस्तक्षेप होत असतील तर आता करायचं काय आम्ही? आमचं सरकार नाही आहे, आम्ही विरोधात होतो त्यावेळेस काय आमचं नगरपालिकेवर सुद्धा आमची काय सत्ता वगैरे नव्हती, प्रशासन होतं. तरीसुद्धा आम्ही प्रशासनाला साहेबांना विनंती केली की त्या ठिकाणी रोड सुरू करा. नागरिकांची मागणी आहे ती 25-30 वर्ष झालं. रावळबुवाचा भाग असेल, झेंडेगल भाग असेल, त्या ठिकाणी रोड झालेला नाही. साहेब म्हणलं की रोड व्हायला तुम्ही होऊ द्या. तर त्या ठिकाणी ह्यांनी
त्यांचं गव्हर्नमेंट आहे, सरकार असल्यामुळं ह्यांनी दबावपोटी तो रोड मग त्या ठिकाणी आम्हाला करून दिलेला नाही. ह्याची बातमी आहे, ह्याचे पुरावे आहेत माझ्यापाशी की हा रोड कोणाच्या दबावाखाली त्यांनी तो रोड थांबवला. तिथले नागरिकांची बाईट घ्या ना तुम्ही, नागरिकांची मुलाखत घ्या त्या टायमाला कुणी रोड थांबवला म्हणून. आज ठिकाणी हे म्हणतात ना असं केलं तसं थांबवला केला, तरी कुणी थांबवला हे तिथली जनतेला माहिती आहे ना. त्या स्थानिक नागरिकाला माहिती आहे की हा रोड सुरू करत असताना कुणी थांबवला, तिथं कोण आलं थांबवायला आणि कोणाच्या इशाऱ्यावर तो रोड थांबवला हे जनतेला माहिती आहे तिथल्या. आज तक अजून रोड त्या ठिकाणी इथं चालू झालेला नाही. इतकं प्रचंड दबाव आहे ह्या लोकांचा, सत्ताधारी पार्टीचा प्रचंड दबाव आहे. अहो 30 वर्ष झालं ह्या ठिकाणी नगरसेवक म्हणून आम्ही काम करतोय. ह्या 30 वर्षामध्ये कुठलंही काम आम्ही अपूर्ण ठेवलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. ह्या प्रभागामध्ये पूर्वी हा प्रभाग 1 होता, आता 3 झालेला आहे. ह्या प्रभाग 1 मध्ये कुठलंही काम आम्ही अपूर्ण ठेवलेलं नाही. विरोधकांना आता आमच्यावर बोलण्याचा कुठलाही राहिलं नसल्यामुळं हे जुनंपणा उकरून त्या ठिकाणी हे उपस्थित करलेले. मी सभागृहात सुद्धा ह्याच्यावर मी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की बाबा हा कशामुळे रोड थांबलेला आहे. हा गंगेकरांनी रोड थांबवलेला नाही आहे, हा सत्ताधाऱ्यांनी ज्याचं सरकार आहे, ज्याचं गव्हर्नमेंट आहे त्यांनी रोड थांबवलेला आहे. हा 100% बिनहोणार रस्ता करणार. जर जर यांच्या सरकारने जर काय वरनं त्या ठेकेदाराला काय तर दमबाजी करत असेल तर मला काय माहीत नाही बाबा त्यातलं. पण मी या ठिकाणी माननीय आमदार राजाभाऊ खरे, आमदार अभिजितआबा पाटील, अनिलदादा सावंत, भगीरथदादा बालके आणि प्रणितदादा बालके आणि आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तो रस्ता मी 100% पूर्ण करणार आणि त्या ठिकाणी करून दाखवणार. जनतेला त्या परिस्थिती माहिती आहे की रस्ता कोणी थांबवलेला आहे.